GR काढला. त्याच्यामध्ये प्रत्येकी 450 फुटाचं काहीतरी घर वगैरे जे आहे प्रत्येकाला देऊन असे किती घरं आहेत, काय आहेत, कोणाला किती खर्च वगैरे असं सगळा 200 कोटी रुपयाचा त्यांनी जो आहे एकूण खर्च काढलेला आहे आणि त्याला म्हणजे मान्यता दिलेली आहे. आता फक्त ह्या इथल्या स्थानिक अधिकाऱ्यांनी त्याला जास्तीत जास्त ते कामं लवकर कशी करून घ्यायची हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे एकदा आलं किंवा आहे कोणतरी पाठीमागे आपण सतत राहिलो तर ते कामं लवकर व्हावी ही अपेक्षा म्हणून आलो होतो. आणि परत त्याला त्या उद्या काय जाधवर इन्स्टिट्यूट जे आहे ते मुंबईला आले होते त्यांचे प्रमुख सगळे आणि त्यांनी सांगितलं की संजय आवटे तुमची मुलाखत घेणार वगैरे विद्यार्थ्यांचा तो कार्यक्रम उद्या आहे. तर तो घेतला होता मी. त्याच्यामुळे मग त्याला जोडून जे आहे म्हटलं ही पण आपली 2 कामं जी आहेत आपली बघावी आणि कार्यकर्ते वगैरे भेटतात वगैरे चाललंय. साहेब, मिलिंद नार्वेकर आणि चंद्रकांत दादांची एका कार्यक्रमात भेट झालेली आहेत आणि त्यामध्ये मिलिंद नार्वेकरांनी विचारलं की युती कधी होते, तर चंद्रकांत पाटील म्हणतायत की मीही त्या सुवर्ण क्षणाची वाट पाहतो. मग चांगली गोष्ट आहे ना, सुवर्ण क्षण आहे ना, मग त्याची वाट पाहायला प्रत्येकाने वाट पाहिलं पाहिजे. आपल्या सुवर्ण क्षणाची आता मी काय सांगू त्याच्यावर. आधीच 3 पक्ष एकत्र आहे. आधीच 3 उद्धव ठाकरेंसोबत युती व्हावी असं मिलिंद नार्वेकरांचं म्हणणं होतं. कोणाचं? मिलिंद नार्वेकर म्हणाले आणि या सुवर्ण क्षणाची मी वाट पाहतो. कोणाची? उद्धव ठाकरे सेना आणि भाजप पुन्हा एकत्र यावं असं आहे बरं. मला काही कल्पना नाही. सुवर्ण क्षणाची मी वाट पाहतोय त्या युतीच्या. मला काही कल्पना नाही. ते काय म्हणाले हे मला माहिती नाही. त्याचा उद्देश काय विचारण्याचा मिलिंद नार्वेकर यांचा तेही मला माहीत नाही काय. आणि आता असं आहे ना की शेवटी त्या पक्षाचे प्रमुख जे आहे ते ठरवतील. मला काही कल्पना नाही. संजय राऊतांनी देखील साहेब त्याच्यावर सूचक विधान केलेलं आहे. पुढल्या घडामोडी काय घडणार ते आम्हाला माहीत आहे, त्यामुळे आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत, संजय राऊत म्हणताय सर. ठीक आहे. प्रत्येक जण काय काय म्हणतो मला काय माहिती. ते मला माहिती नाही. उद्देश काय तो मला माहिती. लाडकी बहीण योजना जी उद्देशाने सुरू झाली होती त्याच्यामध्ये बरेचसे खरं तर अडथळे आले. पहिल्यांदा बांगलादेशी महिलांना त्याचा मोबदला मिळाला. आता खरं तर परप्रांतीय म्हणजे इतर राज्यातील महिलांनी त्याचा मोबदला घेतल्याचं समोर आलंय. कसं बघता सगळ्याकडे? हे बघा, एक आहे त्यावेळेला जे आहे काही लोकांना जे फॉर्म भरण्याचे सुद्धा, कारण अनेक अशिक्षित महिला वगैरे आहेत त्यांना त्यांच्यापर्यंत ही योजना गेली पाहिजे. त्याच्यासाठी काही फॉर्म भरण्यासाठी सुद्धा काही यंत्रणा लागली होती कामाला आणि त्यांना त्याचे सुद्धा काही मोबदला मिळत होता. परत कार्यकर्ते जे होते कार्यकर्त्यांनी सुद्धा आपापल्या गावात आपापल्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त महिलांना फायदा व्हावा म्हणून फॉर्म भरले. ते फॉर्म भरत असताना ते जे नियम होते काय, हे नियम आताचे नियम पहिल्यापासूनचेच आहेत.